आमच्या प्रिय बंधू बहिणींना ईश्वरच्या नावाने आमचा नमस्कार, अभिनंदन. सर्वे सर्व संगे सकाळ या कार्यक्रमासाठी मी तुम्हाला स्वागत करीत आहे. आजचं वचन प्रकटीकरण 1:8 मध्ये येशू प्रभू म्हणतो, मी सर्व सामर्थ्य परमेश्वर आहे, मी युगानुयुग आहे, काल होता, आज आहे, उद्या पण राहणार. म्हणजे तो सर्व सामर्थ्याच्या आणखीन एक सामर्थ्य पाहूया. दानिएलचं पुस्तक 3 अध्याय 17 वचनामध्ये इथे 3 पुरुष म्हणतात, शाद्रक मेशक अबेदनेगो, आम्ही ज्या परमेश्वराच्या आराधना करतो, उपासना करतो, तो आम्हाला सोडवण्यासाठी सामर्थ्य आहे, आम्हाला सुटकार देऊ शकतो. इथे काय झालं, हे नेबुकदनेस्सर राजाने एक मोठा पुतळा उभा केला आणि म्हणाला, संपूर्ण त्याचे 120 राज्याचे लोक यायला पाहिजे आणि त्या मूर्तीच्या दंडवत करायला पाहिजे. तर राजाने सांगितलं, या मूर्तीचे दंडवत नाही केलं तुम्हाला आगीच्या भट्टीमध्ये फेकून देणार. सगळे घाबरून दंडवत केले त्या पुतळ्यासमोर, मूर्तीसमोर. पण शाद्रक मेशक अबेदनेगो खाली पडले नाही. तर राजाला राग आला. राजा म्हणतो, मी तुम्हाला आगीच्या भट्टीमध्ये फेकून देणार. पण ते म्हणतात, राजा, आमचा देव सामर्थ्य आहे, या आगीच्या भट्टीतून आणि तुझ्या हातातून आम्हाला सोडू शकतो, सुटकारा देऊ शकतो. राजाला राग आला. त्या आगच्या भट्टीला आणखीन 7 पट त्यांनी वाढवला. एवढं आग जोराने भडकू लागला. राजाचा भयंकर मोठा पुरुष, बलवंत पुरुषानं बोलवलं, म्हटला, यांना रस्सीने बांधून फेकून द्या. तसं फेकून दिले. पण थोड्या वेळात राजा बघतो, राजा म्हणतो, अरे, आपण 3 लोकांना आतमध्ये टाकलं होते, पण इथं 4 लोक आहे, त्यांचा हातपाय बांधलेले नाहीये, ते तर आगीच्या भट्टीमध्ये इकडे हिंडत आहे, फिरत आहे. मग राजा म्हणतो, ओ शाद्रक मेशक अबेदनेगो, तुम्ही सर्व बाहेर या. त्यांना बाहेर आणलं तर बघतात की आगीचा तोडा पण त्यांना झटका लागली नाही. तेव्हा राजा म्हणतो, दानिएल 2:28-29 मध्ये, या शाद्रक मेशक अबेदनेगोच्या देवाला स्तुती असो. या लोकांनी देवावर भरोसा केली, राजाच्या आज्ञा ठाळून टाकली आणि आपल्या शरीर देवाला सोपवून दिली. देवाने आपलं स्वरूप पाठवला आणि त्यांना सोडवला. तर असा सुटकारा देणारा आणखीन कोणी परमेश्वर या जगामध्ये नाहीये. आणि म्हणतो, या देवापुढे सगळे वाकायला पाहिजे, नमन करायला पाहिजे. पहा, सर्व सामर्थ्य परमेश्वर तुम्हाला पण सर्व संकटातून आणि शत्रूच्या सर्व भयातून देवबापा सोडवणार. सुटकारा देणारा परमेश्वर तो भयंकर परमेश्वर आहे, तो पण सामर्थ्य परमेश्वर आहे. आपण प्रार्थना करूया. पवित्र देवबापा, धन्यवाद प्रभू, तू सुटकारा देण्यासाठी सामर्थ्य आहे. कुठल्याही प्रसंगातून, कुठल्याही कष्टातून आम्हाला सुटकारा देणारा परमेश्वर आहे. हो प्रभू, आता पण पापाच्या बंधनामध्ये आहे, शैतानाच्या बंधनामध्ये आहे आणि हजारपणामध्ये आहे. सगळ्यांना येशूच्या नावाने सुटकारा होऊ दे प्रभू. ते सर्व सामर्थ्य परमेश्वर आहे, त्यांना सुटकारा दे, जीवनामध्ये शांती, समाधान दे. येशूच्या नावाने मागितो, ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी पुन्हा पाहूया. आमेन.